तर नमस्कार मित्रांनो. तर माझ्या पोटात बाळ आहे. त्या पोटातल्या बाळाचा दिवस 63वा दिवस आहे. तर मी आता वॉकिंग करून आली खालनं. तर बघू आता फरशी बिरशी पुसल्यात का नाही. काय म्हणते ते काय म्हणते हा वडिलाचा वडील नाही, बाळाचं वडील काय करतय ते बघ. बस आता टेका. आम्ही टेकता, तुम्ही काय करला होते सांगा. काही लोक कधी सुधारणार नाहीत, देवानी त्यांना अक्कलच दिली नाही. सुधारणार नाही, लेकराचा बाप होणार आहे का लेकराचा बाप. तुम्ही सुधरा, मी सुधरत नाही, कळलं का. मग कुठं जाणारच नाही तर आम्ही कशाला सुधारायचं. मग घालून कशाला बसला, चड्डीवर बसा की, घालून चड्डी घालायचं, टी म्हणजे शर्ट तुला तर माझी चड्डी घालणार पण अडचण आहे. हे बघा, काय बघा, चड्डी घालायचं घरात असल्यावर, दाखवायचं नाही. घरात बसून मग कोण बघणार नाही तुम्हाला. आपल्या पोटात बाळ आहे, ते मग बाळ पण संस्कार ते शिकेल. पप्पा तुम्ही पण चड्डी घाला. बाळ बाहेर आल्यावर मी कसं संस्कार लावायचं, उसका नाही, संस्कार असत संस्कार. तेच ते. हा. आता हे ना मला खावा लागलं की चला भाऊजी. अगं, हे बाळाचा कोण तू, दरिद्री मामा. मामा, दरिद्री मामा. दरिद्री दरिद्री म्हणू नका, मामा ए आहे ते. तुमचं भाऊ बी तिकडे घेऊन खेळा बे यायला. तुम्ही खवता मला चपटा मारता का उगा. मग दरिद्र कशाला म्हणाला. आवाज आवाज काय म्हणलं आवाज आवाज बाळाला त्रास होईल. आता आतापर्यंत हे बाळावर संस्कार होत नाही, ती दरिद्र बिरिद्र म्हणलेला. हा पुढचं बोला. नाही बरं चापड बसेल बोललं की त्यामुळे काय नाही, बोलतात. तुमचं बोला, त्याचं बोलू नका. तुम्ही बहीण भाऊ दोघं असे एवढे बाहेर आहेत ना की अनमोल रत्न आहेत तुम्ही. जरा जाऊन थोडं पाणी की प्याला थोडं. का बरं आणू? मी तुला सकाळी व्यायाम घेतो, वॉकिंग घेतो, उचलून वर आणतो, तर थकतो, पाणी ते प्याला. मला उठायचं होत अगं आज सूर्यग्रहण चंद्रग्रहण आहे, आज बाळाला चांगलं नसतं. चंद्रग्रहण असू दे. बर कशात काय आहे तुमच्या. काय प्लॅस्टिकची पिशवी बाजार भराची, दुसरं काय निघणार आहे माझ्याकडे. मग कशात घेऊन का फिरायला. तू जहागीरदार आहे का बे. बहिणीसमोर आमचं राज्य चालतं. बहीण गेली उडत. शिंदे शिंदे पण आता शिंदे खाताव कांदे. अरे शेमड्या मन दलिंद्र्या मी त्याला एकच म्हणलो, ऐक करा, मी म्हणलं सकाळ सकाळी उठतो नामस्मरण जप करत जा म्हणलं, दुसरं काय नाही बोललो. तुम्ही करता ना बस तेवढं. मी करतो पण नामस्मरण ह्याचं पण चांगलं होईल का ह्याला पण तुझ्यासारखी बायको भेटेल. माझं नामस्मरण चुकल्यामुळे असं झालं असेल. माझं पण लेकरं आहे. रावण बघा मग मोबाईल फोडीन. अंजलीच्या पोटामध्ये बाळ आलेलं आहे. असं का करावं मग, का तुमच्या पोटात बाळ आहे असं करणं. तर मित्रांनो दिवसभराचं काम खूप छान प्रमाणे झालेलं आहे आणि आज जे आहे चंद्रग्रहण आहे. आपल्या अंजली बाईला त्या चंद्रग्रहणाचे नियम माहित नाहीयेत, कारण घरामध्ये कोण मोठा माणूस नाहीये असं म्हणलं जातं. पण मला असंख्य लोकांचे फोन आले, जे आपले सबस्क्रायबर्स आहेत, काही फॉलोअर्स आहेत, त्यांनी सांगितलं की आई वडिलांसारखं समजावून की बाबा असं अशा टायमाला बसवायचं आहे आणि असं तिला हे काम करू द्यायचं नाही. खूप खूप आभार. तुम्हाला मी काही गोष्टी नियमाप्रमाणे सांगणार आहोत की तुम्हाला ते पाळायचे आहेत. पाळचाल का. पाळते. ठीक आहे. तर काय आहे की तुम्ही हसायचं नाही अजिबात. नाही हसायचं नाही. का होतं माहिती आहे का, जर तुम्ही हसलात ना ग्रहणामध्ये, समजा बाळाला जर मी म्हणलं एक कानाखाली दिनते एक मध्ये पप्पा पप्पा असं बघा, हसू नका हसू नका हसू नका. बाळ असं करते, हसू नका. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला छानसे कुठलं तर देवाचं पुस्तक तुम्हाला वाचावं लागणार आहे, तर तुम्ही ते इच्छुक आहेत का वाचण्यासाठी. नाही, मग काय वाचायचं तुम्हाला. मला काय पण दुसरं पुस्तक द्या, अभ्यास करायला द्या, पण मी देवाचा देवधर्म तुम्ही मानणारच नाही. नाही. हा, झोपायचं नाही, काम करायचं नाही, शी सूला जायचं नाही. तुम्ही हसू नका. हसू बापरे हसू नको. लेकरं हसून निघाला पाहिजे का रडकं निघाला पाहिजे. म्हणजे तुझं काय म्हणणं आहे, म्हणजे जन्मल्यानंतर जे बाळ जन्मत आहे त्याला डॉक्टर लोक डोंगणावर असं मारतात, मग ते रडतंय, मग तुझं लेकूर असं हसलं पाहिजे का मला असं केलं पाहिजे का. अरे हसू नको रे. काय निर्लज्ज रे बाबा, तू लेकरासाठी एवढं सहन करू शकत नाही. हा, तुम्ही तर बसून हसवला मला. ग्रहणात तुझा चंद्र समोर बसला एवढा भारी. चंद्र पुढचं सांगा. चंद्र. मित्रांनो 9 वाजलेले आहेत आणि
ग्रहण चालू झालेलं आहे. तर मित्रांनो, आज चंद्रग्रहण लागू झालेलं आहे आणि आज सगळं कामं सुरळीत छान पार पडली. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्हाला कळालं की तुम्ही कमेंट जे केला होतात की कसं बसायचे चंद्रग्रहणमध्ये किंवा चंद्रग्रहण येणार आहे, काय काळजी घ्यायची. तर असंच तुमच्या सर्वांचं प्रेम आमच्यावर असू द्या आणि खरंच असं प्रेम असू द्या. तुमचं मनापासून मी तुमच्या चरणी नतमस्तक होतो. असंच तुम्ही प्रेम जर आमच्यावर ठेवलं तर खरंच एक आई-बाप्पाचा आशीर्वाद तुमचा असं राहील आमच्यावर. चला बाय आणि काळजी घ्या आणि सर्वजण असाच आनंदी राहा.